हाय हॅलो सगळ्यांना. आता ना रात्र झाले 8 वाजलेत. आज मी ना हे करते स्वयंपाक करते. मी आज पावभाजीचा बेत केला आहे. हे बघा, म्हणजे आताच टाकले. इकडे थोडं गरम पाणी करते ठेवले. आपण थंड पाणी ओतलं ना की लगेच हे होते. सगळं झालं आहे करून, फक्त थोडं गरम पाणी ओतायचं आहे. मी ना मिसळला पावभाजीला थोडं गरम पाणी घालते, म्हणजे स्ट्रेचर पण चांगला येतो आणि चव पण चांगली येते. हे बघा, म्हटलं रोज रोज काय करायचं. सगळ्या भाज्या होत्या घरात, थोड्या 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 त्या घातल्या आणि करून टाकली पावभाजी. म्हटलं जाऊ दे. हे बघा, मस्त अशी पावभाजी. त्यातून थोडं पाणी घालावं लागेल मला. मीठ घालायचं आहे, वरून कोथिंबीर. कोथिंबीर आता नाही घातली ना तरी आपण कांदा कापतून त्याच्यावर घ्यायची. आता नाही घातली तरी चालते. अजून थोडी मला घट्ट वाटते. ती काढताना ना माझी घाई झाली, मग मी नाही हे केलं. म्हटलं राहू दे. मस्त बटर बिटर घालून केली बघा. बटर पण खोलला आणि डब्या ह्याच्यातच टाकला. नाही तर काय होतं माहिती आहे, असंच पॅकेट ठेवला ना की वितळतो. फ्रीजरमध्ये ठेवावा लागतो. त्याला चांगली अशी मस्त अशी उकळी काढते. पाणी घातले. आपल्याला अशी पातळ वाटते पण ती होते नंतर घट्ट. खूप दिवसांनी रोज काय जेवण बनवायचं, काय बनवायचं मी आज ठरवलं होतं. थोडा फ्लावर होता, शिमला मिरची होती छोटीशी, बीट होता आणि एक गाजर होता. मी ते हे घेते ना, बीट आणि गाजरचं आणि आवळ्याचं ज्यूस घेते ना सकाळी, त्याचं होतं थोडं 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 सगळं. म्हणजे बीट होता, एक गाजर होता, एक शिमला मिरची होती छोटीशी, आणि फ्लावर पण होता. बटाटा घातला. मग असे 2-3 बटाटे घातले. बटाटे जास्त घातले ना की चांगली मिळणाश येते अशी, म्हणजे घट्ट होते. आणि फ्लावर कमी असला तर चालतो. फ्लावरचा ना जरा जरा वेगळाच वाटतो. आणि मटर पण होते, त्याशी मी आणलेले सोलून ठेवलेले. हे बघा ना, मस्त असं टेक्स्चर आलं आहे त्याला. आता मी तिखट किती, पावभाजी ना तिखटच पाहिजे, नाही तर ते फ्लावर बटाटा असा आपल्याला वेगळंच वाटतं. तर मी आता बघेन किती तिखट पाहिजे, नाही तर थोडंसं लाल तिखट वाढवेन. हा पावभाजी मसाला घातला. मग आता आहे कधीचा, मी फ्रीजमध्ये ठेवला होता असा. मुंबई पावभाजी मसाला हा ना मी कॅन्टीनमधून आणला होता. सगळ्यांनी तिच्या पप्पांच्या कॅन्टीनमधून आणला होता. तिथे थोडे बरं पडतं. आणि बटर घातल्यानंतर ना, आपण बटर घातलं ना की मीठ बघूनच घालायचं. बटरला ना थोडा खारटपणा असतो, तर बघूनच घालायचं त्याला जरा. इथे मी मसाल्याचं पाणी काढलं, विसरली घालायला. बघू लागलं तर ते पाणी पाणी घालते. अशी मस्त अशी बघा रटरटीत अशी मस्त अशी पावभाजी झालेली आहे. आपली जशी करणार तशी. ठीक आहे. हे बघा, मग अशी भाजीमधलं पाणी काढलं, भाजी मॅक्स करायला लागली तर ते विसरूनच गेली. आता खालते थोडंसं वर, ते प्रोटीन सगळं त्याच्यात उतरलंय. विसरूनच गेली मी. शिमला मिरची आहे ना मी अशी उकडायला टाकत नाही, कांद्यामध्ये अशी बारीक करून टाकते. कांद्यामध्ये त्याच्यामध्ये जरा तो वेगळा वास वगैरे सगळं निघून जातो. आपण कांदा फ्राय करतो ना त्याच्यातच टाकते. तर झालं माझं, मी हे टाकले. आता तेल आणि ह्याच्यामध्ये केली, बटरमध्ये. आता फक्त बटरचा तुकडा एक वर ठेवायचा. आपल्याला कुठे एवढी हॉटेलसारखी येते, पण छान होते. बाहेर खाण्यापेक्षा आपण अशी मस्तपैकी केलेली खूप छान वाटते बघा. अशी आपण घरी करून घालायचे आपल्या पोरांना. मी तर करते, कशी पण होऊ दे. म्हणजे बेल वाजली, 2 मिनटं बघते कोण आलंय. आता ना याला चांगली अशी उकळी यायला द्यायची मस्तपैकी अशी. आणि असा आपल्या बटरचा तुकडा असा वर ठेवायचा. बघितली मी चाकून, मीठ पाहिजे काय, पण छान झाले. ही बघा मस्त अशी झालेली आहे पावभाजी. आपल्याला अशी पातळ वाटेल, तुम्हाला पातळ वाटेल, पण नाही, नंतर ना ती घट्ट होते. एकदम भाज्या मॅक्स केलेल्या आहेत ना त्या मॅक्स, ते नंतर घट्ट वाटेल. हिला चांगली उकळी काढते. बघा चांगली उकळी काढते. आणि बटरचा तुकडा वर ठेवायचा. मी आधी ह्याला पण घातला बटर, फोडणीला पण बटर घातलं. बटर आणि तेल दोन्ही मिक्स करून घातले. शिवाय आपण पावांना लावायचे नंतर. माझी आपली भाजी अशी पूर्ण नाही दाखवली मी, पण आपली झालेली दाखवली, कच्ची झाली असं.
असं बटर टाकलं बघ किती टेक्स्चर मस्त दिसतो. बटर घातलं ना आपण की वेगळीच चव येते. रियांशीला बघा आमच्या किती आवडेल आता. म्हणजे काहीतरी वास येतोय आई, काय तू केलं मला सांग, अशी बोलणार. चला तर झाली माझी फायनली. तर फक्त पावाला यायची वाट बघायची. आता इथे सगळं दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. ते काय संध्याकाळी 7 वाजताच केली. आमच्या साहेबांना जरा बघा हो आहे करा, त्यांची दाढी बिडी वाढली. पण मी ना संडे आज करायला पाहिजे होती दाढी, पण नाही केली. मी एकटीच होती घरात, नाही केली. आता उद्या पण नाही, आता संडेला डायरेक्ट ना दाढी. नाही तर आम्ही दाढी बाथरूम आंघोळीला नेलं संडेला की सगळं करून घेतो. अगदी दाढी बिडी सगळं. हे बघा ना वाढले दाढी. त्यांना काय नाही फरक पडत नाही हो. नाही त्यांना नाहीच बोलता येत ते, त्यांना काय फरक पडत नाही. आम्हालाच बघायला कसं तरी वाटतं. पण ते मी आज ॲक्च्युली घाईमध्ये यांची ज्या स्कूलच्या घाईमध्ये विसरून गेली. चला आता पावभाजीचं गॅस बंद चालूच आहे. मी मोबाईल घेऊन नुसती फिरते. हे बघा आता मस्त असा तिला टेक्स्चर आलं आहे. आपण आता इथे मी गॅस बंद करणार आहे. हे बघा अशी मस्त अशी झालेली आहे. परत आपल्याला पाहिजे गरम करायची आपण. आणि ती अशी तुम्हाला अशी पातळ वाटेल, पण ती नंतर होते घट्ट. कारण ती भाज्या एकदम सगळं हे झालेत ना, मिक्स झालेत ना. तर मस्त असा मी कोथिंबीर टाकली नाही, पण ते कांदा कापणार आहे ना, लिंबू कांदा, त्याच्यावर कोथिंबीर टाकेन. कापलीच नाही मी. ते बटर ठेवते फ्रीजमध्ये. याच्यात बटर आहे विचारा, म्हणजे थोडंसं घे काढून झालं असेल. चला तर सगळा पसारा उचलते, कुकर बिकर सगळा. आणि आज काय भात नाही, चपाती नाही, काही नाही, पावभाजीच खायची. रोज 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 खाऊन चपात्या करा, भाकरी करा, हे करा ते करा. एक दिवस असं कधीतरी करायचं. आणि माझ्याकडे मटकी पण होती मोड आलेली, तर तिला पण ती मटकीच करणार होती, मिसळ करणार होती. पण ते माझ्या मिक्सरचं काहीतरी हे झालं, पण त्याला मसाला वाटावा लागेल म्हणून मी नाही केली. याला काय आलं लसूण पेस्ट ती तयार होती, मग नाही केली. म्हटलं जाऊ दे आता, हे लोक कधी संडेला मिक्सर नेतील तेव्हा असं, म्हणून म्हटलं जाऊ दे, कॅन्सल केली. फ्रीजमध्ये अशी भाजी केली ना बागा कधी, त्यातली मटकी काढून ठेवली आहे मी थोडीशी. म्हटलं मिसळ करेन, तर राहूनच गेली. आता तिला भाजीच करून टाकाय पाहिजे, नाही तर खूप दिवस पण राहून चालणार. तसं फ्रीजमध्ये तिला वास येत नाही, उलट छान होते. म्हणजे 5-6 दिवस चांगली राहू शकते ती अशी. तर मी बघितलं तर काय करू, रोज डाळ भात खाऊन अगदी कंटाळा आला आहे. मग मीच आपली आयडिया केली. ह्या लोकांना माहिती पण नव्हतं. तर चला तर बघू, अजून कोण आलेच नाही. बघते मी नंतर. पावाला पण यायचं आहे, नंतर बघते पावाला येईल का. लाईटीचं ना हे येतं, हे बघा इथे वर बल्ब आहे, नाही ट्यूबलाईट आहे, त्याचा माझ्या तोंडावर हे येतं आहे. म्हणून जरा असे राहिले तर चांगलं हे होतं आहे. चला मग बाय बाय. आम्ही पावभाजी खाणार आहोत आणि सगळ्यांना गुड नाईट.